नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मुरल्यांचा चिवडा कच्चा कसा बनवायचा ते बघूया। तर ही कशी लहानपणी आम्ही अशा प्रकारे बनवत होतो चिवडा। तर लहानपणीची आठवण होते या रेसिपीपासनं। तर ही रेसिपी खूप छान अशी चटपटीत आणि आठवडी बाजार झाला की बनवायचं अशी चटपटीत रेसिपी बनते की खूपच छान। आता चला तर बघूया कशी बनवायची ती। मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यात थोडं मी नाही का अंदाजे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। या रेसिपीमध्ये थोडे शेंगदाणे जास्तच घालायचे, तर ते छान वाटतात। तर मी माझ्याकडे हे शेंगदाणे भाजलेले आहेत, तर तरी पण मी हे तळून घेत आहे। तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे नसेल तर छान याला मंद हीटवर खरपूस रंग येईपर्यंत असे तळून घ्यायचे। हाय हीटवर तळायचे नाही, नाहीतर वरून करपून जातात, आतून कच्चे राहतात। तर मंद हीटवर छान असे तळून घ्यायचे आणि बघा यांचा कलर असा चेंज होतो आणि तडतड आवाज येतो। त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे। हे या चिवड्यामध्ये इतके छान लागतात खूपच छान। मी या पद्धतीने कच्चा चिवडा बनवत असते। आता पूर्ण शेंगदाणे काढून घेतलेले आहे। त्याच कढईमध्ये थोडं तेल उरलेलं होतं, तर मी 1 चम्मच जिरे टाकून घेतलेलं आहे। जिरे छान तडतडू द्यायचं। या रेसिपीसाठी थोडं तेल नाही का कच्च्या तेलात बनवायचं नाही, गरमच करायचं। गरम तेलाने छान चवी लागते। आता मी 2-3 मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहे आणि छोटे कांदे होते 3 ते चिरून घेतलेले आहे। आता ह्यात या गरम तेलामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। मी अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। यात जास्त मसाले पडत नाही। मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे आणि थोडं चवीपुरतं तिखट टाकलेलं आहे। अंदाजाने टाकायचं, आपण मिरच्या पण टाकलेल्या आहेत तर लक्षात घेऊन तिखट टाकायचं आणि चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे। आणि या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। मी अर्धा चम्मच आमचूर पावडर घेतलेला आहे। आमचूर पावडरनी खूप छान लागतं। आणि हा चाट मसाला घेतलेला आहे, थोडा यावर टाकायचा, मसाल्यामध्येच टाकायचं म्हणजे हे छान मसाल्याला म्हणजे मसाला तयार होतो। आणि त्यानंतर मी 1 वाटी हे फुटाणे घेतलेले आहे। हे भाजलेलेच असतात म्हणून याला आपण म्हणजे मी तळलेले नाही आहे। आणि हे आपले शेंगदाणे आपण तळून ठेवलेले होते ते सर्व मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि गॅसवरून आपण खाली उतरवल्यावर आता हे सर्व प्रोसिजर करायची आहे आपल्याला। इतका छान चटपटीत चिवडा तयार होतो आणि लहानपणाची आठवण जागी होते। आता मी हे छान मिश्रण ढवळून घेतलेलं आहे। या कटोऱ्यामध्ये मी 1 कटोरे मुरले घेतलेले आहे। काही भागात मुरले म्हणतात, काही भागात चुरमुरे म्हणतात। प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे नावे आहेत। आम्ही मुरले म्हणतो। चला मग ही बघा छान अशी चटपटीत आपली रेसिपी तयार झालेली आहे। आणि पूर्वी कसं आठवडी बाजार राहायचा, तर दर आठवड्याला अशा पद्धतीने हे असा चिवडा बनवायचा। आता मी माझ्याकडे हे जाड शेव होते तर शेव टाकून घेतलेले आहे। यात आपले मुरले मध्ये यामध्ये आपल्याला पिंगर पण, तळलेले पिंगर नाही का फोडून टाकतात। हा चिवडा त्याच पद्धतीने बनवतात, कारण की यामध्ये पिंगर अवश्यच टाकतात। तुमच्याकडे असेल तर अवश्य टाका। बघा आपला स्वादिष्ट असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे, कच्चा चिवडा। खूपच छान लागतो। एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा मला। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत।
तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.